प्रत्येकाचा इथे येण्यामागे एक वेगळा उद्देश असतो. तर प्रश्न असा आहे की ही भांडणं करायची कशासाठी? ज्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे की हे टेररिस्टची फॅक्टरी आहे म्हणून तो मेडिटेट करून राहिला. अहिंसा, प्रेम, बंधुभाव आणि सर्वांना घेऊन जायचं, सर्व रंग एक रंग आहे, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज कोल्हापूरमध्ये आमचे लोकमत वृत्तपत्राचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर माजी खासदार विजय दर्डा सर आलेले आहेत. सर, काय सांगाल? कोल्हापुरात खूप वर्षांनी आला अंबाबाई देवीचं दर्शन मला खूप आनंद झाला. मी आज लोकमत तर्फे आयोजित लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्डसाठी आलेलो आहे इथे. आणि इथे आल्यानंतर आईचं दर्शन घेणं फार आवश्यक आहे, कारण इथे आल्यानंतर हे मंदिराचा जो परिसर आहे तो फार सुंदर आहे. जुन्या भूतकाळामध्ये घेऊन जातो, त्यांची आठवणी येतात. आणि जेव्हा महालक्ष्मीजीचे दर्शन होतात तर अनेक चांगल्या भावना आयुष्यात निर्माण होतात. प्रत्येकाचा इथे येण्यामागे एक वेगळा उद्देश असतो. माझा सुद्धा एक काहीतरी उद्देश घेऊन मी इथे आलेलो आहे. परंतु आल्यानंतर जो एक सुख, समाधान आणि एक चांगल्या भावनाची मी ज्याला म्हणतो की एक आठवण घेऊन जातो इथून. आता मला हे पाहून फार बरं वाटलं की इथे याचं जीर्णोद्धाराचं कार्य सुरू आहे आणि अत्यंत पोटतिडकीने इथे सर्व कार्यकर्ते जे आहे स्वतःला झोकून देऊन आणि आर्किओलॉजिकल ऑफ इंडिया डिपार्टमेंटच्या सहयोगाने हे करतायत. महाराष्ट्र शासनाने सुद्धा यांना सहकार्य लाभलेलं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. मला विश्वास आहे की अशी जे जागरूक मंदिर आहेत हे सर्वांच्यासाठी, इथे कोणताही भेदभाव नाही आहे. पण तो लहान असेल, मोठा असेल, सामान्य असेल, पैसेवाला असेल, नसेल, इथे सर्व येतात आणि सर्वांना आई आशीर्वाद देते, सर्वांना चांगली सुबुद्धी देते की प्रत्येकाने बंधुभावाने राहिलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे, अहिंसेच्या मार्गावर गेलं पाहिजे. तर मी सुद्धा इथे त्यांच्यासमोर नमन करायला आलो आहे. नक्कीच तुम्ही म्हटलं अहिंसेच्या मार्गावर चालायला पाहिजे. एकंदरीत आपण परिस्थिती पाहतो, युद्धजन्य परिस्थिती अखाती देशात निर्माण झालेली आहे. त्याविषयी काय सांगाल? कशा पद्धतीने भारतावर ह्याचा परिणाम होतोय त्याच्याबद्दल? हे बघा, कुठेही युद्ध हा जो आहे हा विकल्प नाही आहे. परंतु आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षासाठी जर आपण कोणावर युद्ध लादणार असाल तर मग त्याचं काय? अनेक निष्पाप लोक बळी जातात. शस्त्र जे निर्माण करतात त्यांच्या शस्त्रांची जी आहे खेळ होत असतो, लोकांची होळी होत असते. तर हा जो आहे व्यापाराचाच एक भाग आहे की जेव्हा त्यांचं शस्त्र निर्मिती होते तर त्याचा कुठेतरी उपयोग होत असतो. मात्र आपण पाहतोय भारतामध्ये आहे याचा थेट परिणाम होतोय, इंधनावरती परिणाम होतोय. त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण की होणार आहे, ते निश्चित परिणाम होणार आहे. कारण जेव्हा एखादी गोष्ट तिथपर्यंत ज्यांना रोज मिळतं ती मिळत नाही, त्याचा परिणाम होईल. रेट वाढतात, लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या बजेटवर त्याचा परिणाम होतो. हा संपूर्ण हे जे आखात देश आहेत, दुबई असेल, बहारीन असेल, दुवा असेल, सौदी, सर्व डिस्टर्ब झालेले आहेत. तर प्रश्न असा आहे की ही भांडणं करायची कशासाठी? प्रत्येकाने, समाचारांना शेवटी डायलॉग इज ओनली सोल्युशन. संवादाने हा आणि सर्वात महत्वाचं इंटरेस्टिंग वाटलं की पाकिस्तान मिडिएट करतोय. म्हणजे ज्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे की हे टेररिस्टची फॅक्टरी आहे म्हणून तो मिडिएट करून राहिला. गमत आहे ना? म्हणजे संवादाने हा युद्ध आहे जे थांबेल असं नाही. कोणतीही गोष्ट असेल तर ते समाधानीच. आता आपण चायनाबरोबर समाधानीच राहतो ना, पाकिस्तान बरोबर सुद्धा आपण समाधानीच इतके वर्ष काढलेले आहे. तर कोणतंही तुम्हाला जर करायचं असेल त्या भांडणं, म्हणूनच आपण गांधीजींनी जे आहे ब्रिटिशांना या अहिंसेच्या मार्गानेच त्यांना इथून बाहेर केलेलं आहे. हिंसेच्या मार्गाने कोणीच होत नाहीत, हे त्याचं पटवून दिलेलं आहे. म्हणून अहिंसा, प्रेम, बंधुभाव आणि सर्वांना घेऊन जायचं, सर्व रंग एक रंग आहे, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. थँक्यू. धन्यवाद सर. तर आपल्यासोबत होते लोकमत वृत्त समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा सर, आणि त्यांच्याशी आपण बातचीत केली आणि त्यांच्याकडनं विविध विषयांवरती जानकारी जाणून घेतली. याबरोबरच मी येथे सांगते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.